नमस्कार. होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या डाळीचे लाडू. हरभऱ्याची डाळ पचायला जड असते, त्याच्यामुळं थोडंसं पित्त होतं. त्याच्यामुळं आपण मुगाची डाळीचे लाडू केले तर ते पचायला हलके आणि त्याच्यामुळे पित्ताचा त्रास अजिबात होत नाही. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. ह्यासाठी मी फुलपात्राचं माप घेतलेलं आहे. 3 फुलपात्र भरून मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ही स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. आपलं थोडंसं ओलं कापड केलेलं आहे आणि ही डाळ व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायची, म्हणजे ह्याच्यातील धूळ असेल ती निघून जाईल. आता पुसून घेतल्यानंतर आपण कढईत ही डाळ थोडीशी भाजून घ्यायची. अगदी 10 मिनटंच भाजायची. आपल्याला जास्त गरम करायची नाही किंवा लालसर करायची नाही. जास्त भाजली की डाळ ही बारीक करताना थोडेसे कणकण जास्त राहतात. त्याच्यामुळं आपण फक्त ही नॉर्मलच 10 मिनटं परतून घ्यायचे. मुगाची डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ही डाळ थंड करून घ्यायची आणि आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायचे. फक्त 10 मिनटं परतून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायचे, किंवा आपल्यात जर घरगुती आटा चक्की असेल त्याच्यातून बारीक केले तरी चालेल. आता याच्यानंतर आपल्याला ही पिठी सर्व चाळून घ्यायची आणि ह्याच्यात जर कण राहिले असेल तर आपल्याला ही डबल मिक्सरला बारीक करता येऊ शकतात. आता चाळून घेतल्यानंतर ही पिठी आपल्याला मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला साखर घालता येईल. मी ह्या फुलपात्रांचं माप घेतलेलं आहे. ह्या फुलपात्रानं आपल्याला 4 फुलपात्र पीठ भरलेलं आहे. आता मी ह्याच फुलपात्रानं तूप घातलेलं आहे. अर्धा फुलपात्र तूप घातलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पीठ भाजता येईल. आता हे सर्व पीठ मी ह्याच्यात कढईत घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅस मंद ठेवायचं आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही. एकसारखं परतत राहायचं आहे. 10 मिनटानं आपल्याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचं आहे. भाजत आलं की आपल्याला थोडंसं तूप वाढवत जायचं आहे. एकदम सर्व तूप टाकायचं नाही, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हलवता येत नाही आणि हलवताना एकदम हाताला जड होतं. पीठ आपल्याला रेटता येत नाही जास्त, त्याच्यामुळे अगदी थोडंसं तूप पहिल्यांदा टाकायचं. 10 मिनटानं आपल्या व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यात थोडंसं तूप वाढवायचं आपल्याला. आणखी 10 मिनटानं हे व्यवस्थित पीठ भाजलेलं आहे. थोडासा वास येतो आहे खमंग. आता ह्याच्यात आपण थोडंसं तूप वाढवायचं आहे. एकूण 4 कप पिठाला किंवा 4 फुलपात्र पिठाला 1.5 फुलपात्र तूप लागतं आहे. ह्यात थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आता एकूण मी हे पीठ 30 ते 35 मिनटं भाजलेलं आहे आणि हे छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि खमंग एकदम वास येतो आहे. कलर पण जास्त बदललेला नाही. हे बघा, आता पीठ मी एका परातीत काढलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला 2 फुलपात्र भरून पिठी साखर घालायचे. आता ही पिठी साखर घालताना आपलं पीठ थोडंसं थंड असावं. एकदम गरम पिठात घालायचं नाही, नाहीतर आपल्या साखरेच्या गोटळ्या होतील. आणि पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला एका परातीत व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे आपल्याला पिठी एकत्र व्यवस्थित मिसळता येते. आणि आपल्याला जर पिठी साखर व्यवस्थित करता येतं, आपण फुलपात्रानं एकसारखं आपण हे पीठ मिक्स करू शकतो आहे. ह्या पिठात मी 2 फुलपात्र भरून पिठी साखर घातलेली आहे. हे प्रमाण मध्यम गोड होतं आहे. जर आपल्याला जास्त गोड हवं असेल तर आपण याच्यात थोडीशी टेस्ट बघून आपण साखर वाढवू शकतो आहे. आता अशा फुलपात्र साह्यानं आपण हे एकत्र पीठ मिक्स करायचं आहे. ह्याच्यामुळं पटकन पीठ मिक्स होतं आणि गुठळ्या पटकन मोडतात आणि व्यवस्थित आपलं पीठ एकसारखं तयार होतं आहे. आता आपण हे लाडू वळवून घ्यायचे एकसारखे आणि ह्याला आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर काजू बदाम किंवा मनुके लावून गार्निश करून घ्यायचे. आपले लाडू जर थोडेसे बसत असेल, थोडंसं पीठ पातळ होत असेल आणि लाडू थोडेसे चपटे होत असेल तर थोड्या वेळानं थंड झाल्यानंतर एक अर्ध्या तासानं पुन्हा एकदा आपण हे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित गोल तयार होतात.
आपण अशा पद्धतीने सर्व लाडू मळून घ्यायचे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.